नमस्कार. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या या मंथन अभ्यास वर्गाच्या 11व्या पुष्पामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज संपूर्ण जग ज्या एका घटनेने किंबहुना घटनाक्रमाने हादरलेलं आहे आणि याचे नेमके पडसाद काय उमटतात, तिसरं महायुद्ध सुरू होतंय का काय, अशी भीती ज्याच्याबद्दल वाटते आहे आणि जवळजवळ तशी शक्यता म्हणण्यापेक्षा आता खात्रीच वाटायला लागलेली आहे, ते म्हणजे पश्चिम आशियामध्ये इराणवरती अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेला हा नवा हल्ला. याच्या आधी त्यांनी 12 दिवसाचे युद्ध तिथं केलं होतं. इराणवरती सरळ सरळ क्षेपणास्त्र टाकली होती आणि त्यांचं खूपसं नुकसान केलं होतं. त्याच्या आधी गाझा पट्टीमध्ये इस्रायलनी जवळजवळ गेले दीड वर्ष काही हजार, अंदाज असा आहे की 70,000पेक्षा जास्ती माणसं, ही लहान मुलं, स्त्रिया यांच्या सहित सर्वसामान्य माणसं भुकेनी, रोगराईनी, गोळ्यांनी, बॉम्बनी, ज्या ज्या प्रकारे एक मनुष्य दुसऱ्याला मारू शकतो त्या प्रत्येक प्रकारे ही मारली. आता इराणवरती हल्ला केलेला आहे. त्याच्या आधी व्हेनेझुएला यांचा जो राष्ट्राध्यक्ष, त्या राष्ट्राध्यक्षाला एखाद्या पोलिसांनी कुठल्या तरी गल्लीत जाऊन पकडून आणावं अशा पद्धतीनं त्यांना आणि त्यांच्या पत्नीला अटक करून थेट अमेरिकेत घेऊन गेले आणि आम्ही सत्ता पालट केला अशी पुन्हा वल्गनाही ट्रम्प मारतायत. ग्रीनलंड त्यांना पाहिजे आहे, क्युबा त्यांना ताब्यात घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सगळ्या जगामध्ये एक अमेरिकेचा नवा वसाहतवाद तयार होतोय का काय, आणि इस्रायल हे त्यांचं आउटपोस्ट पश्चिम आशियातलं ठरते का काय अशी भीती आज आपल्या सगळ्यांना वाटते. या पार्श्वभूमीवरती केवळ आरोप प्रत्यारोप किंवा वृत्तपत्रामध्ये येणाऱ्या बातम्या आणि त्यांचे मथळे याच्या पलीकडे जाऊन काही सखोल चर्चा होणं आवश्यक आहे. म्हणून आज आपण बरोबर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आणि याच्यातून नेमकं याचं मर्म काय आहे आणि याच्यातलं गम्य काय आहे हे सांगण्यासाठी पुण्यामधले आणि एकंदरच महाराष्ट्रामधले एक प्रख्यात प्राध्यापक, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉक्टर परिमल माया सुधाकर यांना निमंत्रित केलेलं आहे. मी परिमल मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. परिमलचा परिचय हा खूपच इलस्ट्रेटिव्ह आहे. म्हणजे असं, परिमल यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा गावचा आहे. माझा मित्र असल्यामुळे मी त्या हरितुरीत बोलतो. नक्की नक्की. तर परिमल हा तिथला आहे, एका ग्रामीण भागातल्या मध्यमवर्गीय कुटुंबामधून आलेला आणि त्याच्यानंतर थेट JNU मध्ये म्हणजे विदर्भ महाविद्यालयातून MA ची पदवी प्राप्त केल्यानंतर PhD JNU मधून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये MPhil PhD त्यांनी केली आणि ती यशस्वीरित्या प्राप्त केल्यानंतर त्याने अनेक देशांना भेटी दिल्या. त्याच्यामध्ये चीन आहे, जर्मनी आहे, US आहे आणि इतर अनेक देशांना त्यांनी व्हिजिट दिल्या अभ्यासासाठी. त्याचप्रमाणे अमेरिकेची सुद्धा एक शिष्यवृत्ती विशेष अभ्यासासाठी, अमेरिकन मला वाटतं संसदीय शिष्यवृत्ती ही पण त्याला मिळालेली होती. आणि सध्या पुण्याच्या MIT स्कूल ऑफ गव्हर्नन्स यामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये मराठी आणि त्याचप्रमाणे इंग्रजी राष्ट्रीय पातळीवरच्या, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या, अगदी एशियन पोल नाही का त्याचं नाव, याच्यामध्ये लिहितोच ते एशियन व्हिला, तर त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये पण लेखन करतात. राजहंस प्रकाशनने युद्ध नसलेलं जग असं एक पुस्तक पण त्याचं प्रकाशित केलेलं आहे आणि लोकसत्ता असेल, लोकमत असेल, अशा विविध लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये सातत्याने आंतरराष्ट्रीय संबंधांवरती लिहिलेलं आहे. चीन या विषयावरती तर एक मालिकाच, चीन चिंतन, ही लोकसत्तामध्ये सुरू होती. असे या विषयाचे अतिशय गहन अभ्यासक आणि मुख्य म्हणजे मर्मदृष्टी असलेले आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. तर परिमल, पुन्हा एकदा तुझं मनपूर्वक स्वागत. आणि मी परिमलला विनंती करतो की त्यांनी साधारण 45 मिनिटांमध्ये आपली मांडणी करावी. विषय अर्थात स्पष्ट आहे की पश्चिम आशियातलं युद्ध सध्याचं आणि त्याचे जागतिक परिणाम, केवळ भारतावरचे नाही तर जागतिक परिणाम, अल्पकालीन आणि दीर्घकालीन, हे त्याच्यामध्ये यावेत अशी आपली अपेक्षा आहे. तर मी परिमल
सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. खूप खूप धन्यवाद अजित, एवढा सविस्तर परिचय माझा दिल्याबद्दल. आणि साधारणतः 20 एक वर्षांनी मी CPMच्या कोणत्या तरी प्लॅटफॉर्मवरनं बोलतो आहे. JNUत असताना, दिल्लीत असताना अ, अ, तिथे सहभागी होणं आणि त्या प्लॅटफॉर्म्सवरून बोलणं वारंवार व्हायचं. पण त्याच्यानंतर तो खंड पडला आणि प्रत्यक्ष माकपच्या व्यासपीठावरून किंवा माकपाशी संबंधित व्यासपीठावरून बोलण्याची संधी त्यानंतर तशी प्रत्यक्षरित्या कधी मिळाली नाही. पण आज मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि सरळ विषयालाच हात घालतो, की पश्चिम आशियातली आजची जी परिस्थिती आहे, ती सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे आणि अत्यंत चिंतेचा विषय सुद्धा आहे. पश्चिम आशियात आज जे घडतंय, जसं अजित यांनी म्हटलं, की हा नवा हल्ला इराणवरती इस्रायल आणि अमेरिकेने मिळून केलेला आहे. तर नवा हल्ला हे महत्वाचं आहे. कारण इराणवरती सातत्याने हल्ले होत आहेत. जून महिन्यामध्ये 12 दिवसांचं जे युद्ध झालं ते होतंच. पण त्याच्याशिवाय अ, त्याआधी 2022 मध्ये इराणचा सुलेमानी नावाचा सर्वात वरिष्ठ लष्करी कमांडर जो होता, त्याला सुद्धा इस्रायलने ठार मारलं होतं. आणि एक अप्रत्यक्ष युद्ध इराण विरुद्ध 2003 पासून अमेरिकेने सुरू ठेवलेलं आहे. 2003 पासून म्हणजे आता त्याला 23 वर्ष झाली. इराणवरती अत्यंत कडक निर्बंध लादून, अमेरिकेचे निर्बंध आणि वेळोवेळी संयुक्त राष्ट्रामार्फत सुद्धा इराणवरती निर्बंध लादून इराणची अर्थव्यवस्था पूर्णतः जर्जर करून इराणने एक प्रकारे इस्रायल आणि अमेरिका यांच्यासमोर शरणागती पत्करावी, याकरिता सातत्याने अमेरिका आणि इस्रायल यांच्याद्वारे मागच्या 2 दशकांहून अधिक काळापासनं फार प्रयत्नपूर्वक नियोजन केलं जात आहे. आणि आता जे घडतंय, आपण असं म्हणू की अमेरिका आणि इस्रायल यांना यांचं स्वतःचं आकलन आता असं झालेलं आहे, की ही एक फार मोठी संधी, आजचा काळ, इराणची आजची जागतिक राजकारणातली स्थिती, ही इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांना मिळालेली एक खूप मोठी संधी आहे. इराणमध्ये सरकार पलटवून लावण्यासाठी, ज्याला आपण रेजिम चेंज म्हटलं जातं किंवा तख्ता बदल म्हटलं जातं, ते इराणमध्ये करण्यासाठी एक मोठी संधी त्यांना साधून आलेली आहे, असं इराण, इस्रायल आणि पश्चिम आशियातले अमेरिकेचे जे इतर सहकारी देश आहेत, त्यांना असं आता आवर्जून वाटतं. आणि त्यामुळे मागील किमान असं म्हणू शकतो आपण, की 1.5 महिन्यांपासनं या हल्ल्याची तयारी अमेरिका आणि इस्रायल यांच्याद्वारे केली जात होती. आणि हा हल्ला आज ना उद्या होणार हे दिसत होतं. कारण ट्रम्प यांची एकूण वागणूक जर बघितली आणि यापूर्वी सुद्धा इराणवरती जूनमध्ये ज्या पद्धतीने इस्रायलने हल्ला केला होता, ती पार्श्वभूमी जर बघितली आपण, तर जून महिन्यामध्ये इराणवरती ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस सुद्धा इराण आणि अमेरिका यांच्या दरम्यान वाटाघाटी सुरू होत्या. त्या वाटाघाटी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून होत्या आणि इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावरून होत्या. आणि आत्ता मागच्या 1 महिन्यांपासून सुद्धा पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम यावरनं वाटाघाटी सुरू होत्या. आणि मागच्या वेळेस सुद्धा वाटाघाटीमध्ये इराणला गाफील ठेवून अमेरिकेने, इस्रायलने फार मोठा हल्ला केला होता. त्यावेळेसच खरं तर इस्रायल आणि अमेरिका या दोघांना असं वाटत होतं, की त्या 12 दिवसांच्या युद्धामध्ये ते इराणला संपवू शकतील. इराणमधल्या लष्कराला आणि इराणमधल्या सरकारला संपवू शकतील आणि नवं सरकार तिथे प्रस्थापित करू शकतील. मात्र त्यावेळेस इराणने जगाला आश्चर्यचकित केलं होतं. अमेरिका आणि इस्रायलला आश्चर्यचकित केलं होतं. आणि इस्रायलवरती प्रचंड प्रमाणामध्ये क्षेपणास्त्र हल्ले करत इस्रायलला एक प्रकारे इराणने त्या 12 दिवसांमध्ये जेरीस आणलं होतं. आणि त्यामुळे शेवटी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला इस्रायलवरच्या त्यांचे अणु कार्यक्रम जिथे आहेत, त्या अणु कार्यक्रमांच्या ठिकाणांवरती मोठे हवाई हल्ले करून आम्ही विजयी झालो असं घोषित करून ते युद्ध थांबवावं लागलं होतं. पण प्रत्यक्षामध्ये इराणने स्वतःचा क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवला नव्हता आणि इराणमध्ये सरकार बदलही झालं नव्हतं. आणि तेव्हाच हे स्पष्ट होतं, की अ, अमेरिका आणि इराण यांना जूनमध्ये जे त्यांना करता आलं नाही, ते लवकरच त्यांना प्राप्त करायचं आहे.
आणि यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी जो गाझा शांती प्रस्ताव आणला, त्या गाझा शांती प्रस्तावामध्ये सुद्धा खरं तर गाझामध्ये शांती प्रस्थापित करणं आणि पॅलेस्टाईन लोकांना स्वातंत्र्य देणं, हा त्यामध्ये हेतू अजिबातच नाही. त्याचा हेतू खरा हाच होता, की पश्चिम आशियातले जे इतर देश आहेत, त्या पश्चिम आशियातल्या इतर देशांना शांत करायचं, त्यांना स्वतःसोबत ठेवायचं आणि इराणला पश्चिम आशियामध्ये पूर्णपणे वेगळं पाडायचं आणि अशा प्रकारे इराणची कोंडी करून इराणवरती मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण करायचं. तर मागच्या 6-8 महिन्यांपासून ही तयारी सुरू होती आणि आता चर्चेची तिसरी फेरी सुरू होत असताना, या ताज्या चर्चेची तिसरी फेरी सुरू होत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. इराण आणि अमेरिका यांच्या दरम्यान चर्चेची दुसरी फेरी झाल्यानंतर स्पष्ट झालं होतं, की अमेरिकेला तडजोड करायची नाहीये. कारण ती दुसरी फेरी झाल्यानंतरच ही चर्चा घडवून आणण्यामध्ये ओमान हा देश पुढे होता पश्चिम आशियातला आणि ओमानचे परराष्ट्र मंत्री या चर्चेमध्ये सहभागी होते. तर ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, की इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे थांबवण्याची तयारी दर्शवलेली आहे. मात्र क्षेपणास्त्र कार्यक्रम तो थांबवू इच्छित नाही. पण ही तडजोड सुद्धा अमेरिकेला आणि इस्रायल या दोन्ही देशांना मान्य नव्हती. आणि कोणताही देश अशा प्रकारे स्वतःचा लष्करी कार्यक्रम थांबवून इतर देशांपुढे शरणागती पत्करू शकत नाही आणि इराणसारखा देश तर ते मुळीच करणार नाही. हे स्पष्ट झालं होतं आणि त्यावरून हे आता लवकरच इथे युद्धाला तोंड फुटणार असं दिसत होतं. इस्रायलने इराणवरती हल्ला केल्यानंतर इराणने पश्चिम आशियातल्या 5-6 इतर देशांवरती हल्ले केलेत. इस्रायलवर सुद्धा प्रत्युत्तरात हल्ला केला आणि पश्चिम आशियातल्या सौदी अरेबिया, जॉर्डन, UAE यासारख्या देशांवरती सुद्धा हल्ले केलेत. हे हल्ले खरं तर इराणने या देशांवरती केलेले नाहीत, तर या देशांमध्ये अमेरिकेचे जे लष्करी तळ आहेत, कतार या देशांमध्ये अमेरिकेचे जे लष्करी तळ आहेत, त्या तळांवरती इराणने प्रत्युत्तरामध्ये हे हल्ले केलेले आहेत. आणि एक प्रकारे आज संपूर्ण पश्चिम आशियाच या युद्धामध्ये अडकलेला आपल्याला दिसतो आहे. तर प्रश्न असा उद्भवतो, की इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांना इराणमधलं सरकार का बदलायचं आहे? आणि तिथे त्यांना अमेरिका धार्जिणं आणि इस्रायल धार्जिणं सरकार का आणायचं आहे? तर इराणने 1979 पासनं जी त्यावेळेस इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली होती, तेव्हापासून इराणने सातत्याने इस्रायल विरोधी अत्यंत ठाम भूमिका घेतली होती. आणि इराणने पश्चिम आशियामध्ये स्वतःची एक आघाडी सुद्धा तयार केली होती, ज्यामध्ये लेबनन आहे, लिबिया होता, सिरिया होता आणि या देशांना एकत्रित आणून इस्रायल विरुद्ध इराण तिथे पॅलेस्टाईन स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अ, अ, एकतर जनजागृती करत होतं आणि दुसरं की इस्रायलवरती सातत्याने दबाव आणत होतं पॅलेस्टाईनला स्वातंत्र्य देण्याच्या बाबतीमध्ये. आणि हे इस्रायलला आणि अमेरिकेला सातत्याने खुपत होतं. त्याचप्रमाणे इराण सातत्याने पश्चिम आशियामध्ये अमेरिकेच्या नवसाम्राज्यवादाला, पश्चिम आशियामधल्या अमेरिकेच्या वर्चस्वाला सुद्धा इराण सातत्यानं आव्हान देत होतं. आणि 1960च्या दशकापासून अमेरिकेने एक-एक करून पश्चिम आशियातल्या अनेक देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते आणि त्यातनं त्यांनी या देशांची इस्रायलबाबतची भूमिका सुद्धा मवाळ केली होती. ज्यामध्ये सौदी अरेबिया आहे, ज्यामध्ये कतार आहे, ज्यामध्ये इजिप्त आहे, ज्यामध्ये जॉर्डन आहे. हे सर्व देश जे 1960च्या दशकापर्यंत पॅलेस्टाईन स्वातंत्र्याच्या बाजूने अत्यंत जहाल भूमिका घेत होते. अमेरिकेने एक-एक करून या सर्व देशांची भूमिका इस्रायल विरुद्धची भूमिका ही मवाळ केली. त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. मात्र इराणबाबत अमेरिकेला हे करता आलं नाही. आणि या उलट इराणने अमेरिकेच्या विरोधामध्ये पश्चिम आशियामध्ये बऱ्यापैकी आघाडी तयार केली होती. इराणचं जे धोरण होतं ते 2 पातळ्यांवरचं होतं. एक, असे देश ज्या देशांमध्ये इस्रायल अमेरिका विरोधी सरकार आहे, अशा देशांसोबत आघाडी प्रस्थापित करायची, ज्यामध्ये त्यावेळेस कर्नल गद्दाफी यांचा लिबिया होता, असाद यांचा सिरिया होता, लेबनन होता. या देशांना एकत्रित करून ही आघाडी प्रस्थापित करायची
आणि दुसरीकडे अनेक असे गट जे इस्रायल विरोधी सशस्त्र संघर्ष करत होते, अशा गटांना सुद्धा पाठबळ द्यायचं. आणि इराकमध्ये अशा प्रकारचे अनेक गट कार्यरत होते. पॅलेस्टाईनमध्ये सुद्धा किंवा हमास हा जो एक गट आहे, अशा गटांना सुद्धा पाठबळ द्यायचं. या प्रकारचं धोरण सुद्धा इराणने राबवलेलं होतं. आणि या धोरणामार्फत इराणने इस्रायल आणि अमेरिका यांना पश्चिम आशियामध्ये नक्कीच त्यांच्या नाकामध्ये दम केलेला होता. आणि या कारणांमुळे इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांना इराणचा आणि इराणमधल्या सरकारचा मुख्यतः काटा काढणं महत्वाचं वाटत होतं आणि ती प्रक्रिया त्यांनी आता इथे सुरू केलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा ज्यावेळेस राष्ट्राध्यक्ष होते, त्यावेळेसच सन 2018 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण यांच्यावरती नव्याने आर्थिक निर्बंध लादले होते आणि बराक ओबामा यांच्या काळामध्ये अमेरिका, युरोपीय शक्ती आणि इराण यांच्या दरम्यान एक अण्वस्त्र प्रसार बंदीचा जो करार झाला होता आणि त्या करारानुसार इराण अण्वस्त्र तयार करणार नाही अशी ग्वाही इराणने दिली होती आणि त्याकरता आंतरराष्ट्रीय संस्था इराणमध्ये जाऊन इराणच्या अणु कार्यक्रम ठिकाणांचं परीक्षण निरीक्षण सुद्धा करत होत्या. आणि इराण पूर्णपणे त्या करारानुसार वागत होता की तो अणु ऊर्जेसाठी तिथे युरेनियम संपन्न करत होता, मात्र तो अण्वस्त्रांकडे वाटचाल करत नव्हता. असं असताना सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून काढता पाय घेतला आणि पुन्हा एकदा इराणवरती कडक आर्थिक निर्बंध लागू केले. यामागचं सगळ्यात मोठं कारण हे होतं की ओबामा प्रशासनाने इराणसोबत जो अण्वस्त्र प्रसार बंदीचा करार केला होता, त्या कराराला संपूर्ण जगातनं पाठिंबा मिळाला होता आणि ओबामा प्रशासनाचं, बराक ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्ष कारकिर्दीचं ते एक फार मोठं यश सुद्धा समजलं जात होतं. मात्र इस्रायल हा असा एकमात्र देश होता की ज्याने सुरुवातीपासून या कराराला विरोध केला होता. इस्रायलने या कराराला का विरोध केला होता? की इस्रायलचं म्हणणं आहे की इराणने अण्वस्त्रे बनवू नये, जे इराणने मान्य सुद्धा केलं होतं की तो अण्वस्त्र तयार करणार नाही, मात्र अणु ऊर्जा प्रकल्प तो राबवेल. मात्र याच्या मोबदल्यामध्ये या कराराच्या माध्यमातून इराणवरचे आर्थिक निर्बंध हे काढण्यात आले होते आणि त्यामुळे भारतासह अनेक देशांचा इराणसोबत असलेला व्यापार पूर्ववत होऊ लागला होता. हाच तो काळ होता ज्या काळामध्ये भारताने चाबहार बंदरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली होती. इराणकडनं पुन्हा तेल विकत घेण्यास भारताने सुरुवात केली होती. युरोपीय देश इराणसोबत व्यापार करू लागले होते आणि इराण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जर इराण परत आला तर इराणमध्ये आर्थिक सुबत्ता येईल. इराण हा पश्चिम आशियातला एक बलवान देश बनेल. या भीतीने, या धास्तीने इस्रायलने या कराराला सुरुवातीपासून विरोध केला होता. इस्रायलच्या मते इराण हा देशच एक तर अस्तित्वात असायला नको किंवा तो असला तरी अत्यंत कमकुवत असायला हवा आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर इस्रायलने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनावरती प्रचंड दबाव आणून या करारातून अमेरिकेला माघार घेण्याकरता भाग पाडलं होतं आणि त्यावेळेसच इराण विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची लष्करी घेराबंदी करण्याचं काम ट्रम्प प्रशासनाने 2018 ते 2020 या कालावधीमध्येच केलेलं होतं. तर यातनं हे स्पष्ट दिसतंय की ट्रम्प प्रशासनावरती इस्रायलच्या राज्य संस्थेचा फार मोठा वचक आहे आणि बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलमधली एकूणच यंत्रणा ही मोठ्या प्रमाणामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची पश्चिम आशियातली धोरणं, इराण विषयीची धोरणं, पॅलेस्टाईन विषयीची धोरणं ही नियंत्रित करत आहेत. आणि याच शृंखलेमध्ये आता इस्रायलच्या दबावाखाली अमेरिकेने इराण विरुद्ध आता हे नव्याने इस्रायल सोबत मिळून नवा हल्ला केला आहे आणि नव्याने इराणला जेरीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातनं आता पश्चिम आशियामध्ये काय होतंय की पश्चिम आशियामध्ये जे सत्ता संतुलन होतं, हे सत्ता संतुलन 3 ध्रुवांमध्ये होतं. त्यातला एक ध्रुव इराण होता, दुसरा ध्रुव सौदी अरेबिया आणि इतर सुन्नी मुस्लिम देश हे पश्चिम आशियातला दुसरा ध्रुव होता आणि इस्रायल हा तिसरा ध्रुव होता. आज इराण अगदी कमकुवत इराणला करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे
पश्चिम आशियामध्ये ती 3 ध्रुवीय क्षेत्रीय व्यवस्था निर्माण झालेली होती. ती 3 ध्रुवीय क्षेत्रीय व्यवस्था काढून तिथे आता द्विध्रुवीय, की जिथे अरब देश असतील एकीकडे, दुसरीकडे इस्रायल असेल आणि अरब देश आणि इस्रायल हे अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध राखून असतील. या प्रकारची एक व्यवस्था पश्चिम आशियामध्ये आकारास आणण्याचा प्रयत्न ट्रम्प प्रशासन आणि इस्रायल यांच्या मार्फत होतो आहे. अमेरिकेला आणि ट्रम्प यांना हे का करायचं आहे? तर यामागे आपल्याला किमान 2 तरी मुख्य कारणं दिसतात. म्हणजे तिसरंही कारण आहे. पण अमेरिकेकरता जी 2 मुख्य कारणं आहेत, त्यातलं पहिलं कारण हे साहजिकच तेल आहे. इराणमध्ये तेलाचे प्रचंड साठे आहेत. पण आज अमेरिका तेलाकरता पश्चिम आशियावरती किंवा इराणवरती कदापि अवलंबून नाही. अ, अमेरिका हा तेलाच्या बाबतीमध्ये पूर्णपणे आता आत्मनिर्भर झालेला आहे. मात्र त्याला तेलाच्या किमती निश्चितच नियंत्रित करायच्या आहेत. आणि अमेरिकेला आणि ट्रम्प प्रशासनाला विशेषतः हे आवर्जून त्यांना हे एन्शुअर करायचं आहे, की अमेरिकेमध्ये आता जे तेल उत्पादन होतंय, ते तेल जगातल्या विविध देशांनी अमेरिकेकडून विकत घ्यावं. म्हणजे आधी अमेरिकेचा पश्चिम आशियामधला जो इंटरेस्ट होता, तो पश्चिम आशियातल्या तेलाकरता होता. आता अमेरिकेचा पश्चिम आशियातला इंटरेस्ट हा तेलाच्या किमती नियंत्रित करणं आणि जगातल्या इतर देशांनी पश्चिम आशियाऐवजी अमेरिकेकडून जास्तीत जास्त तेल विकत घ्यावं. आणि आता अमेरिकेच्या नियंत्रणाखाली जो व्हेनेझुएला गेलेला आहे, त्या व्हेनेझुएलाकडे जगातले सर्वात मोठे तेलाचे साठे आहेत. त्या व्हेनेझुएलाकडनं तेल विकत घ्यावं, हा ट्रम्प प्रशासनाचा प्रयत्न आहे. आणि यामध्ये जे जे देश अमेरिकेला साथ देणार नाही, ज्यामध्ये साहजिकच इराण सर्वात आघाडीवर होता, तर इराणवरती सुद्धा ताबा मिळवून इराणमध्ये अमेरिका धार्जिणं सरकार प्रस्थापित करून पुन्हा एकदा इराणच्या तेल उत्पादनावरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित करणं, हा ट्रम्प प्रशासन आणि अमेरिकेचा स्पष्ट हेतू दिसतो आहे. दुसरं कारण असं आहे, की साधारणतः 2008-9च्या जागतिक आर्थिक संकटानंतर अमेरिकेची जागतिक राजकारणामध्ये एक प्रकारे पिछेहाट होत होती. कारण त्या आर्थिक संकटामुळे अमेरिकेची आर्थिक शक्ती तर कमकुवत झालीच होती. मात्र त्याचबरोबर भारत, चीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये, ब्राझील यासोबतच इंडोनेशियासारखे देश, हे देश आर्थिक शक्ती म्हणून पुढे येत होते. आणि त्यामुळे अमेरिकेचं आर्थिक महासत्ता हे स्थान कमकुवत व्हायला लागलेलं होतं. आणि त्याच बरोबरीला 21व्या शतकामध्ये अमेरिकेने अ, जितके लष्करी हस्तक्षेप केले, ते सर्व लष्करी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणामध्ये अपयशी ठरलेले होते. अफगाणिस्तानमधला हस्तक्षेप असो, इराकमधला हस्तक्षेप असो, लिबियामधला हस्तक्षेप असो आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये सिरियामधला हस्तक्षेप असो. हे सर्व हस्तक्षेप केवळ अपयशीच ठरलेले नव्हते, तर अमेरिकेला फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्या लष्कराची, सैन्याची च्या जीवाची किंमत या प्रदेशांमध्ये मोजावी लागलेली होती. आणि एकूणच अमेरिकेला जे प्राप्त करायचं होतं या देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप करून, त्यापैकी काहीही अमेरिकेला साध्य करता येत नव्हतं. यातनं स्पष्ट दिसत होतं, की अमेरिकेचं जागतिक राजकारणावरचं नियंत्रण हे फार सैल झालेलं आहे आणि ती जागा आता क्षेत्रीय शक्ती किंवा रशिया, चीन सारख्या शक्ती भरून काढण्यासाठी सरसावत आहेत. आणि हे अमेरिकेचं आकलन पूर्ण झाल्यानंतर विशेषतः 2020 मध्ये अमेरिकेने ज्या पद्धतीने अफगाणिस्तानातून माघार घेतली होती, त्यानंतर अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेत ज्याचा आपण डीप स्टेट म्हणतो, की लष्करी सत्ता, तिथलं शस्त्रास्त्र उत्पादन करणारे उद्योग अ, आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावरती मंथन होऊन कशा प्रकारे अमेरिकेची पिछेहाट थांबवता येईल, यावरती चर्चा झाली आणि ही पिछेहाट थांबवण्याकरिता पश्चिम आशियाला केंद्र करण्यात आलं, की पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचं प्रभुत्व प्रस्थापित करायचं आणि त्यातनं जगाला दाखवून द्यायचं, की अमेरिकेची पिछेहाट होत नाहीये आणि अमेरिका ही आधीप्रमाणे आज सुद्धा सामरिक आणि लष्करी सत्ता आहे. हे 2 हेतू आपल्याला अमेरिकेच्या या सातत्याने होत असलेल्या हस्तक्षेपामागे आणि लष्करी कारवायांमध्ये आपल्याला दिसतात. आणि तिसरा हेतू साहजिक आहे, तो आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संदर्भातला, की मागच्या साधारणतः 75-80 वर्षांमध्ये इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर
पॅलेस्टाईन स्वातंत्र्याचा मुद्दा हा तेव्हापासून आतापर्यंत इस्रायलला आणि अमेरिकेला तो संपवता आलेला नाही. आणि 2023 मध्ये ज्या पद्धतीने हमासने इस्रायलवरती हल्ला केला, त्यातनं पुन्हा एकदा दिसून आलं, की कितीही दडपशाही केली आणि विविध मार्गांनी पॅलेस्टाईनी संघटनांना, त्यातल्या काही संघटना दहशतवादी संघटना आहेत आणि काही संघटना या खरोखर पॅलेस्टाईनी स्वातंत्र्याकरता लढणाऱ्या संघटना आहेत. या सर्व संघटनांची कितीही मुस्कटदाबी केली, कितीही त्यांची त्यांच्यावर दडपशाही केली, तरी सुद्धा पॅलेस्टाईन स्वातंत्र्याचा मुद्दा काही संपत नाही आणि त्याला इराणसारखे देश सातत्याने पाठबळ देत असतात. केवळ राजकीयच नाही, तर लष्करीदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा पाठबळ देत असतात. त्यामुळे इराणसारख्या देशांमध्ये हस्तक्षेप करून तिथलं सरकार उठवून टाकणं, हा तिसरा हेतू अमेरिका आणि इस्रायल यांचा आपल्याला स्पष्टपणे दिसतो आहे. मात्र यापूर्वी अमेरिकेने ज्या पद्धतीने लष्करी हस्तक्षेप केले होते, त्यामध्ये आणि ट्रम्प प्रशासन आता ज्या पद्धतीने लष्करी हस्तक्षेप करत आहे, यामध्ये एक फार मोठा फरक आहे आणि हा फरक सुद्धा यामुळे आहे कारण ट्रम्प यांनी स्वतः निवडणूक प्रचारामध्ये मागच्या साधारणतः 12 वर्षांमध्ये त्यांनी यापूर्वीच्या त्यांच्याच पक्षाच्या आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या अशा अमेरिकेतल्या दोन्ही प्रमुख पक्षांच्या राष्ट्राध्यक्षांवरती टीका केली होती, की या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन सैन्य परदेशामध्ये पाठवून अमेरिकन सैन्याची, लष्कराची आणि अमेरिकन नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी केलेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं, की ट्रम्प हे अमेरिकी लष्कर आज कोणत्याही देशामध्ये ते पाठवत नाहीयेत. ज्याला बूट्स ऑन द ग्राउंड म्हणतात. ज्या पद्धतीने अफगाणिस्तान, इराक या देशांमध्ये पाठवलं होतं, तसं आज ट्रम्प पाठवत नाहीये. तर प्रगत तंत्रज्ञानाचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर करून आणि प्रगत तंत्रज्ञानातून स्वतःचं लष्करी सामर्थ्य प्रचंड प्रमाणामध्ये वाढवून, विशेषतः हवाई हल्ले करण्याचं सामर्थ्य प्रचंड प्रमाणामध्ये वाढवून विरोधी देशांना जर्जर करणं आणि त्या माध्यमातून तिथे रेजिम चेंज घडवणं, हे एक नवं मॉडेल ट्रम्प प्रशासनाने पुढे आणलेलं आपल्याला दिसतंय. याचा पहिला अमेरिकेच्या दृष्टीने जो यशस्वी प्रयोग त्यांनी केला तो सिरियामध्ये केला. सिरियामधलं इस्रायल आणि अमेरिका विरोधी असाद सरकार उलथवून टाकण्याकरिता 2011 पासून अमेरिकेने आणि इस्रायलने सिरियामधल्या अनेक गटांना समर्थन दिलं होतं आणि अगदी हे स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, की अमेरिकेने एकेकाळी आयसिसला सुद्धा पाठबळ दिलं होतं, की आयसिसच्या माध्यमातून सिरियामधलं, इराणमधलं अमेरिका विरोधी सरकार हे कमकुवत करायचं किंवा उलथवून टाकायचं. मात्र ते त्यांना सहजासहजी शक्य झालेलं नव्हतं. सिरियामध्ये पहिल्यांदा हा प्रयोग करण्यात आला, की साधारणतः 12-13 वर्षांच्या सिरियातल्या यादवी युद्धानंतर सिरियामधलं सरकार बदलवून टाकणं आणि सिरियाचे ते राष्ट्राध्यक्ष जे होते असाद, त्यांना सिरियातून पळ काढून रशियामध्ये त्यांना आश्रय घ्यायला जावं लागणं, हे अमेरिकेला मिळालेलं एक मोठं यश होतं. आणि त्यानंतर सिरियामध्ये त्यांनी एक नवं सरकार तिथे प्रस्थापित केलं होतं, ज्या सरकारचा प्रमुख सुद्धा एकेकाळी आयसिसचा फार मोठा नेता होता, इस्लामिक स्टेटचा फार मोठा नेता होता. त्याला अमेरिकेने सिरियामध्ये सरकारचं प्रमुख म्हणून बसवलं होतं. हेच टेम्पलेट कमी अधिक प्रमाणामध्ये ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये वापरलं, की व्हेनेझुएलामध्येही लष्कर त्यांनी पाठवलं नाही, तर त्यांनी खूप कमी प्रमाणामध्ये तिथे अमेरिकन हवाई दलाच्या माध्यमातून व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांनाच ताब्यात घेतलं आणि तात्काळ व्हेनेझुएलामधनं माघार घेऊन राष्ट्राध्यक्षांना घेऊन ते अमेरिकेमध्ये परत आले आणि तिथे त्यांनी त्या राष्ट्राध्यक्षांचं जे सरकार होतं त्यांच्यासोबत बोलणी करून ते सरकार तिथे त्यांनी कायम ठेवलं. याच प्रकारे त्यांना इराणमध्ये सुद्धा जूनमध्ये किंवा त्यानंतर इराणमध्ये तिथल्या सरकारविरुद्ध जी अनेक उग्र निदर्शनं झालीत, त्या काळामध्ये इराणमध्ये सुद्धा त्यांना याच प्रकारचं रेजिम चेंज करायचा होता आणि आता सुद्धा हे हल्ले करण्यामागचं प्रमुख कारण ट्रम्प यांनी स्वतःच जाहीर केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी इराणी लोकांना आवाहन केलंय, की आज तुम्हाला तिथे स्वतःचं सरकार प्रस्थापित करण्याची संधी उपलब्ध होते आहे आणि अशी संधी तुम्हाला पुढच्या बऱ्याच काळामध्ये मिळणार नाही. त्यामुळे या संधीचा लाभ घ्या आणि तिचं
सरकार उलथवून टाकत नवं सरकार प्रस्थापित करा, असं आवाहन परवाच ट्रम्प यांनी इराणी जनतेला केलं. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरती जो हल्ला केला त्यामधली सर्वात भयंकर जी घटना घडली ती होती की इराणचे जे सर्वोच्च नेते ज्यांना म्हटलं जातं सुप्रीम लीडर अल खामेनी, त्या अल खामेनींचा 86 वर्षीय अल खामेनींचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. अल खामेनी हे इराणचे सत्ता केंद्र होते आणि त्यामुळे इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांना अशी आशा आहे की अल खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराणमधलं सरकार कोलमडून पडेल आणि त्यांना जे सरकार नवं प्रस्थापित करायचं आहे ते नवं सरकार प्रस्थापित करण्याची संधी इराणमध्ये त्यांना मिळेल. मात्र अनेक विश्लेषकांचं मागच्या 12 तासांमध्ये ज्या प्रकारे विश्लेषण आलेलं आहे त्यातनं हे जाणवतंय की अल खामेनी हे इराणमधले सत्ता केंद्र जरी असले तरी एक संपूर्ण सत्तेची व्यवस्था ही अल खामेनी आणि अल खामेनींच्या आधी जे खोमेनी होते, आयतुल्ला खोमेनी होते, त्यांनी इराणमध्ये तयार केलेली आहे. त्यामुळे ती व्यक्तिकेंद्री पूर्णपणे नाही आणि व्यक्ती नसली तरी सुद्धा ती व्यवस्था चालू शकते, या प्रकारची ती व्यवस्था आहे. याचा अर्थ इराणमध्ये प्रचंड एकता आहे आणि इराणची संपूर्ण जनता इराणच्या सरकारच्या पाठीमागे उभी आहे, असं मुळीच नाही. मात्र इराणमधले सरकारचे जे विरोधक आहेत ते विस्कळीत आहेत. त्यांच्यामध्ये एकता नाही आणि त्याचीच तुलना आपण इराणच्या राज्यव्यवस्थेशी जर केली तर इराणची राज्यव्यवस्था ही अजूनही तिथल्या इस्लामिक शासकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे अमेरिका, इस्रायल यांनी इराणमध्ये पर्यायी सरकार जरी स्थापन केलं तरी इराणची आतापर्यंतची इतर देशांमधली जी रणनीती होती तीच रणनीती इराण स्वतःच्या देशामध्ये सुद्धा लागू करू शकतो आणि ज्या ज्या रणनीतीला आपण असं म्हणू शकतो की दहशतवादी हल्ले करून अमेरिका, इस्रायल आणि अमेरिका, इस्रायल धार्जिण्या सरकारला बेजार करायचं. या प्रकारची रणनीती इराणने पश्चिम आशियातल्या इतर देशांमध्ये यशस्वीपणे राबवली. विशेषतः इराकमध्ये त्यांनी ती यशस्वीपणे राबवलेली होती. लेबननमध्ये त्यांनी हिजबुल्ला नावाचा एक मोठा सशस्त्र गट तयार केलेला आहे किंवा त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ दिलेलं आहे. तर त्या प्रकारचीच नीती इराणमध्ये सुद्धा राबवायची आणि इराणमध्ये पर्यायी सरकार जरी आलं तरी त्याला स्थिर होऊ द्यायचं नाही आणि सातत्याने बॉम्ब हल्ले घडवून, इतर दहशतवादी हल्ले घडवून तिथे अराजकता निर्माण करायची. यामध्ये आत्ताचे जे शासक आहेत इराणचे ते यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतील आणि त्यामुळे इराण आणि इस्रायल आणि अमेरिका हे इराणमध्ये एक स्थिर सरकार निश्चितच देऊ शकणार नाही. दुसरी महत्वाची बाब अशी की अल खामेनी हे केवळ राजकीय नेते नव्हते किंवा असं आपण म्हणू शकतो की ते राजकीय नेत्याऐवजी ते धार्मिक नेते होते आणि अल खामेनी यांच्या हत्येमुळे आज केवळ इराणमधले अल खामेनी यांना मानणारेच नाही तर संपूर्ण पश्चिम आशियातले आणि केवळ पश्चिम आशियातलेच नाही तर संपूर्ण जगातले अल खामेनी यांना गुरुच्या स्थानी मानणारे जी लोक आहेत ती लोक प्रचंड अस्वस्थ आहेत आणि कोणत्याही स्थितीमध्ये ते आज अमेरिका आणि इस्रायल यांना ती पाठिंबा देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. आधी सुद्धा त्यांचा पाठिंबा नव्हता आणि इथून सुद्धा पुढे तो पाठिंबा इस्रायल किंवा अमेरिका धार्जिण्या इराणमधल्या सरकारला ते देतील याची शक्यता फारच कमी आहे. म्हणजे याचाच अर्थ काय की पश्चिम आशियातली परिस्थिती अल खामेनी यांच्या हत्येमुळे अधिक चिघळणार आहे. ते कदाचित अगदी लगेच आपल्याला दिसणार नाही, पण हळूहळू ज्या पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये तालिबानने स्वतःची वापसी घडवलेली होती त्याच पद्धतीने इराणमध्ये सुद्धा अल खामेनी यांचे समर्थक हे जर पर्यायी सरकार तिथे स्थापन झालंच तर ते त्या सरकारकरिता त्या प्रकारची परिस्थिती तिथे निश्चितपणे उत्पन्न करू शकतात. पश्चिम आशियामध्ये आपल्याला असं दिसतं की पश्चिम आशियामधली सरकार ही पॅलेस्टाईनच्या मुद्द्याला समर्थन देतात, मात्र त्याच वेळेस ती अमेरिका आणि इस्रायल यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध सुद्धा ठेवतात आणि ही बाब त्या देशांमधल्या जनतेला फारशी रुचत नाही. ज्याला आपण अरब स्प्रिंग म्हणतो, 2008-9 मध्ये पश्चिम आशियातल्या अनेक देशांमध्ये उठाव झाले होते. इजिप्त त्यामधला एक फार मोठा देश होता.
तर या देशामधली जनता तिथल्या शासकांविरुद्ध जी उठली होती त्यामागचं एक प्रमुख कारण हे होतं, की हे शासक पॅलेस्टाईन स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये फारसे गंभीर नाहीत आणि ते इस्रायल आणि अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध राबवून आहेत. म्हणून तिथली जनता त्यांच्यावरती नाराज होती. आणि हीच परिस्थिती येत्या काळामध्ये कतार असो, सौदी अरेबिया असो, इजिप्त असो, UAE असो, बहरीन असो, जॉर्डन असो, या सर्व देशांमध्ये तिथले शासक हे इस्रायल आणि अमेरिकेला अधिक सशक्त करत आहेत, त्यांची साथ देत आहेत. म्हणून त्यांच्यावरती तिथल्या जनतेची नाराजी वाढण्याची शक्यता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात आहे. आणि असं जर घडलं तर या देशांमध्ये सुद्धा अस्थिरता नांदेल आणि या देशांमधली जनता तिथल्याच सरकारांविरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याकरिता सुद्धा पुढे येईल. जनतेने जर आंदोलनं नाही केली तर अधिक गंभीर परिणाम हा होऊ शकतो, की जनतेने आंदोलन न केल्यास याचा फायदा पश्चिम आशियातल्या इस्लामिक मूलतत्ववादी संघटनांना जास्तीत जास्त मिळू शकतो. की सरकारं काही करत नाहीयेत, आंदोलनांच्या माध्यमातून काही होत नाहीये, राजकीय पक्ष पश्चिम आशियामध्ये अस्तित्वात नाहीयेत. त्यामुळे जनतेचा रोष त्याला तोंड फोडण्याचं काम मग जर कोणी करू शकतं, तर ते इस्लामिक मूलतत्ववादी संघटना करू शकतात आणि त्यातनं इस्लामिक मूलतत्ववादी संघटनांकडे मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम आशियातल्या युवकांचा ओढा हा वाढू शकतो. ही शक्यता सुद्धा आपल्याला अजिबात नाकारता येत नाही. म्हणजेच काय तर पश्चिम आशियामध्ये इस्लामिक मूलतत्ववाद या सर्व प्रकारातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काळामध्ये वाढलेला आपल्याला दिसू शकतो. जागतिक पातळीवरती जर आपण विचार केला तर जागतिक पातळीवरती याचे 2 मोठे परिणाम आपल्याला दिसतील. पहिला, की असे देश ज्यांना ज्यांच्याशी अमेरिकेचे मैत्रीपूर्ण संबंध नाहीत, असे देश फार गंभीरपणे, गुप्तपणे स्वतःची अण्वस्त्र निर्माण करण्याचा विचार करतील. असं म्हटलं जातं, की उत्तर कोरियाने धूर्तपणे अण्वस्त्र तयार केली आणि त्याच्यामुळे आज उत्तर कोरियावरती हल्ला करण्याची हिंमत अमेरिका दाखवू शकत नाही. मात्र इराणने प्रामाणिकपणे युरोपीय महासंघ, अमेरिका यांच्याशी बोलणी केली. इराणने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावरती स्वाक्षरी केली. इराणने स्वतःचे अणुकार्यक्रमांची ठिकाणे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या परीक्षणाकरिता खुली केली आणि या सर्व कारणांमुळे इराणला अण्वस्त्र बनवता आली नाहीत आणि त्यामुळेच आज इराणची अशी परिस्थिती होते आहे. आणि हेच सद्दाम हुसेनच्या इराकच्या बाबतीत सुद्धा झालं होतं. हा संदेश आज जगातल्या अनेक अशा देशांना गेलेला आहे, ज्यांना अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली, अमेरिकेच्या प्रभावाखाली किंवा कोणत्याच देशाच्या प्रभावाखाली राहायचं नाही. आणि त्याच्यामुळे हे देश गुप्तपणे, ज्याला आपण वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणतो, अण्वस्त्र किंवा मग बायोलॉजिकल वेपन्स, केमिकल वेपन्स बनवण्याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये ते राबवतील. दुसरा याचा एक परिणाम हा होणार आहे, की रशिया आणि चीन या दोन्ही देशांचं जे आकलन या परिस्थितीचं होणार आहे, ते हे होणार आहे, की ट्रम्प यांचं प्रशासन हे रशिया आणि चीन यांच्या विरोधात मोहीम उघडण्याकरिता केवळ वेळ काढतं आहे आणि इतर जे अमेरिकेच्या दृष्टीने लवकर संपवता येण्यासारखे जे संघर्ष होते, ते संघर्ष संपवून त्यानंतरचा महामोर्चा अमेरिका हा रशिया आणि चीन या देशांकडे वळवणार, अशी खात्री रशिया आणि चीन या दोन्ही देशांची होणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेवरती विश्वास ठेवायचा नाही, हे रशिया आणि चीन यांचं धोरण अधिकाधिक पक्क होणार आहे आणि त्या दृष्टीने ते सुद्धा स्वतःची शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती या सर्व मार्गांचा ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर करणार आहेत. आणि यातनं एकूणच जगातली अस्थिरता आणि अनिश्चितता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढीस लागलेली आपल्याला दिसेल. भारतावरच्या परिणामांचा जर विचार करायचा झाला तर पश्चिम आशियामधल्या कोणत्याही देशामध्ये, फक्त इराणच नाही तर कोणत्याही देशामध्ये अस्थिरता असणं, तिथे युद्ध असणं हे कोणत्याही दृष्टीने भारताच्या हिताचं नाही. याची 3 कारणं आहे. एक तर आपण किमान 50% आपली तेलाची आयात पश्चिम आशियातून होते. ती यामुळे विस्कळीत होते. तेलाचे भाव वाढतात. त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवरती वाईट परिणाम होतो. 2, साधारणतः 80 लाख भारतीय कामगार पश्चिम आशियाच्या विविध देशांमध्ये कार्यरत आहेत.
या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे आणि या कामगारांना भारतामध्ये परत जर आणलं तर त्यांच्या रोजगाराचा सुद्धा प्रश्न आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा सुद्धा प्रश्न आहे. त्यासाठी सुद्धा पश्चिम आशियामध्ये स्थिरता असणं आणि संपन्नता असणं आपल्यासाठी आवश्यक आहे. आणि तिसरं की भारताला जे आर्थिक महामार्ग तयार करायचे आहेत, एक इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे किंवा नॉर्थ साऊथ कॉरिडॉर आहे, की ज्या माध्यमातून भारताला रशियापर्यंत, युरोपपर्यंत आर्थिक महामार्ग न्यायचे आहेत आणि त्यातनं आपला आंतरराष्ट्रीय व्यापार सदृढ करायचा आहे. अशा प्रकारचे आर्थिक महामार्ग पश्चिम आशियामधली, इराणसारख्या अत्यंत मोठ्या देशामधली परिस्थिती जर चिघळत गेली, तर ते पूर्णत्वास नेणं हे अत्यंत कठीण होणार आहे. म्हणजे चबाहार बंदराचंच उदाहरण घ्यायचं झालं इराणमधल्या, तर आपण मोठी गुंतवणूक तिथे केली, मात्र त्याचा लाभ आपल्याला घेता येत नाही, कारण इराण आणि पश्चिम आशियातली परिस्थितीच अत्यंत अस्थिर आहे आणि त्यामुळेच पश्चिम आशियामध्ये शांतता नांदणं हे भारताच्या अत्यंत हिताचं आहे. पण त्या दृष्टीने भारत कोणतीही ठोस भूमिका घेतो आहे असं आपल्याला दिसत नाही. तर भारताने काय करायला हवं? तर भारताने युद्धखोरी थांबवायला हवी. आणि युद्धासाठी जबाबदार देशांना भारताने जर उघडपणे शक्य नसेल तर किमान खाजगीमध्ये तरी त्यांच्याकडनं उत्तरदायित्व घेणं. इस्रायल असो, अमेरिका असो, या देशांकडनं उत्तरदायित्व या देशांना मागणं हे भारताने करणं आवश्यक आहे. त्याचा या देशांवरती काही प्रमाणामध्ये दबाव येऊ शकतो. मात्र ते सुद्धा भारत आज करताना दिसत नाही. आणि पश्चिम आशिया आणि एकूणच जगातल्या विकसनशील देशांना एकत्रित आणून युद्धखोरी विरुद्ध आवाज ठाम करणं, याकरिता जेवढे प्रयत्न करायला पाहिजे तेवढे प्रयत्न सुद्धा भारत आज करताना दिसत नाही. आणि त्याच्यामुळे या विकसनशील देशांचं नेतृत्व सुद्धा भारताकडे पर्याप्त प्रमाणामध्ये येत नाही किंवा भारताच्या हातातून ते नेतृत्व निसटलेलंच आहे असं आज आपण म्हणू शकतो. अशी एकंदरीत परिस्थिती आपल्याला भारताच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये दिसते आहे आणि पश्चिम आशियातल्या एकूण घडणाऱ्या घडामोडींवरनं ही बिकट परिस्थिती आपल्याला आज पश्चिम आशिया आणि जगापुढे उभी राहिलेली दिसते आहे. पश्चिम आशियामधल्या आजच्या ज्या घडामोडी घडत आहेत त्याला साहजिकच एक किमान 100 वर्षांचा घटनांची पार्श्वभूमी त्याला आहे. ओटोमन साम्राज्य नष्ट होणं, पॅलेस्टाईनचा भाग हा ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत जाणं, 1947 मध्ये पॅलेस्टाईनची फाळणी करून इस्रायल राज्याची स्थापना करणं, या सर्व बाबी आजच्या या सर्व घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीमध्ये निश्चितच आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपण येत्या काळामध्ये नीट विचारविमर्श करायला हवा. मात्र सध्या मी एवढे मुद्दे मांडून थांबतो आणि चर्चेकरिता काही जर मुद्दे असले तर ते मुद्दे आपल्याला घेता येतील. परिमल, अत्यंत सविस्तर, अतिशय समजेल असं आणि उद्बोधक असं अशी तू मांडणी केलेली आहेस, त्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो. आता काही प्रश्न माझ्या मनात आहेत, तोपर्यंत इतरही काही आपले ऐकणारे जे आहेत ते विचारतील प्रश्न. तर मला एक 2-3 प्रश्न ताबडतोबीने जे मनात येत आहेत की याचा अर्थ आता असा होतोय की 1994 मध्ये जागतिकीकरणाचं धोरण आणि बायलॅटरलिझमच्या ऐवजी मल्टीलॅटरलिझम व्यापारामध्ये, म्हणजे सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांनी, सगळ्या देशांनी एकत्र येऊन करार करायचा वगैरे, तर तो ट्रम्प यांनी तर आता तोडला आणि बायलॅटरलिझम सगळा सुरू केला. प्रत्येक देशाचा हात पिरगळायचा, त्याला ती धमकी द्यायची, याला ही धमकी द्यायची, आणि आता सरळ सरळ युद्धखोरी म्हणजे आणि तुमच्या देशात घुसून आम्ही काही करू शकतो, हे त्यांनी सलग 6 महिने हे एकच काम त्यांच्याकडनं चालू आहे. तर या पार्श्वभूमीवरती आपण साधारणपणे 1914-15 मध्ये जी जगाची स्थिती होती त्या स्थितीकडे वाटचाल करतो की ज्याच्यातून पहिलं महायुद्ध सुरुवात झाली. आणि असं जर असेल तर एक जनरल प्रश्न झाला आणि त्याला जोडलेला एक ताबडतोबीचा प्रश्न, आता इराणचा ताबा हा प्रत्यक्ष सैनिक जाऊन
अमेरिकेचे घेणार नाहीत, कारण त्याला अमेरिकेतनं विरोध होईल. हं. इस्रायलचे सैनिक तर तसेही जाऊ शकत नाहीत, आउट ऑफ क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे तिथे एक 2 गट आणि त्यांच्यातल्या त्या गटांमध्ये दहशतवादी कारवाया आणि इराणच्या चिंधड्या उडवणे, थोडक्यात म्हणजे हं. हे माझ्या मते म्हणजे इराणचा प्रश्न आता कमीत कमी 2-4 वर्ष तरी हा अत्यंत भयानक अवस्थेमध्ये इराणची परिस्थिती असेल. माझ्या मते तेच त्यांचं उद्दिष्ट आहे. येस. या पार्श्वभूमीवरती माझा प्रश्न हा, पहिला प्रश्न विचारला तर दुसरा प्रश्न हा, की रशिया आणि चीन याच्यामध्ये प्रत्यक्ष हात चोळत बसणे किंवा बघत बसणे हं. एवढीच भूमिका घेतील का अजून काही करतील? असे 2 प्रश्न आहेत. येस. रशिया आणि चीनचा प्रश्न आधी घेऊया, की हे तत्काळ तरी फार काही करणार नाहीत. ते एकूण तिथे परिस्थिती कशी उद्भवते आहे, याचा अंदाज घेतील आणि कोणते गट अमेरिका विरोधामध्ये तिथे टिकून राहू शकतात, याचं आकलन त्यांना एकदा झालं, की त्याच्यानंतर मग ते त्या गटांना विविध मार्गांनी ते पाठबळ देण्याची सुरुवात करतील. रशियाला सध्या त्यांचा इंटरेस्ट युक्रेनमध्ये जास्त आहे आणि अमेरिकेने सुद्धा ट्रम्पने विशेषतः रशियाला गाजर दाखवलेला आहे, की युक्रेनचा जो एक पंचमांश भाग तुम्ही ताब्यात घेतलाय, तो आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. ती युक्रेनची तयारी नाही, पण ट्रम्प यांनी ते पुटिन यांना सांगितलंय, की तो आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. पण युरोपीय महासंघ आणि युक्रेनला तयार करावं लागेल आणि रशियाला तत्कालिक ते हवंय, की युक्रेनमधलं युद्ध थांबावं आणि युद्ध थांबताना आत्ता त्यांच्या ताब्यामध्ये युक्रेनमधला जो भाग आहे, तो त्यांच्या ताब्यात राहावा. त्यामुळे सध्या रशिया हे अमेरिका आणि ट्रम्प यांच्या डोळ्यामध्ये खुपेल असं काही सध्या ते करेल, अशी शक्यता कमी वाटते आहे फारच. आणि चीन करता अ, चीनने आत्तापर्यंत हे धोरण ठेवलं होतं, की रशिया तरी मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या गटांना पाठिंबा द्यायचा आणि त्यांचं संरक्षण करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे अगदी काही वर्ष आधी असाद यांच्या समर्थनामध्ये रशियाने हं. सिरियामध्ये हवाई हल्ले सुद्धा केले होते किंवा असाद आज रशियामध्ये आहे असं म्हटलं जातं. पण चीनने नेहमीच आपला हात आखुडता घेतला आहे आणि अशा प्रकारचा प्रत्यक्ष हस्तक्षेप चीनने केलेला नाही. चीनचं धोरण हे आहे, की जो गट वर येईल त्याच्यावरती मग त्याच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करायचे. जसं त्यांनी तालिबानबाबत केलं. की तालिबानला चीनने कधीच स्वतःहून पाठबळ दिलं नाही. पण आज तालिबानसोबत सर्वाधिक मैत्रीपूर्ण संबंध हे चीनचे आहेत. तर त्या प्रकारचंच धोरण माझ्या मते चीन हा इराणच्या बाबतीमध्ये आणि पश्चिम आशियामध्ये पुढील अनेक काळामध्ये सुद्धा तो राबवत राहणार. आणि प्रत्यक्ष तो युद्धाकरता किंवा अमेरिकेला तिथे जेरीस आणण्याकरिता तो खूप जास्त काही लष्करीदृष्ट्या करेल असं वाटत नाही. आणि पहिल्या महायुद्धाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती तर मी अगदी सहमत आहे, की मल्टिलॅटरलिझम आता जवळ-जवळ तो संपतो आहे आणि पहिल्या महायुद्धाच्या आधी जी अत्यंत अनिश्चिततेची परिस्थिती होती. म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या आधी सुद्धा अशीच परिस्थिती होती, की नेमका कोणता देश कोणत्या देशाचा मित्र आहे, हे हेच ते कळत नव्हतं. 2 मित्र असलेल्या देशांना सुद्धा एकमेकांवरती अत्यंत संशय येत होता. म्हणजे इटलीने पहिलं महायुद्ध सुरू केलं ते जर्मनी आणि ओटोमन साम्राज्याच्या बाजूने आणि मग वर्ष दीड वर्षामध्ये त्यांनी बाजू बदलून ते ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्या बाजूला आलेत. तर अशी अत्यंत अनिश्चिततेची जी परिस्थिती होती तीच आज आपल्याला दिसते आहे. पण महत्वाचं हे की संयुक्त राष्ट्राचा प्रभाव पूर्णपणे संपलेला आहे. संयुक्त राष्ट्र महासचिवांचा प्रभाव पूर्णपणे संपलेला आहे आणि कोणत्याही प्रश्न हा वाटाघाटीतून किंवा कायद्याच्या मार्गाने सोडवण्याची तत्परता ही फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरच गेलेली आहे असं नाही. तर राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा कायद्याच्या मार्गाने निर्णय घेणे, म्हणजे हे कदाचित पहिल्या महायुद्धाच्या वेळेसही नसेल. की आपल्याच देशातले कायदे तुडवून लष्करी निर्णय घेणे, जे ट्रम्प करतो आहे. की अमेरिकन काँग्रेसच्या परवानगीशिवाय एवढा मोठा हस्तक्षेप करणं इराणमध्ये, हे अमेरिकन राज्यघटनेच्या पूर्णपणे विरोधात आहे. किंवा अमेरिकेतल्या कोणत्या कायद्याच्या माध्यमातून ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केली. याबाबत प्रचंड संदिग्धता आहे.
पण त्याची सुद्धा कुठेही त्याची काळजी न करणे, हा जो प्रकार आपल्याला दिसतो आहे, तो अत्यंत धोकादायक आहे, की यातनं म्हणजे हं. निर्णय घेणारी व्यक्ती आणि त्याची कोटेरी, त्याच्या आजूबाजूची व्यक्ती हे निर्णय घेत आहेत. प्रक्रियेच्या माध्यमातून निर्णय घेणं हे कमी झालेलं आहे. ते आपल्याला जवळपास सगळ्या देशांमध्ये दिसतंय. ठीक आहे. आता त्यामुळे इथे एक 2-3 प्रश्न इथं आलेले आहेत. एक म्हणजे भारतावरती काय परिणाम होईल या युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर? आणि खामेनेई यांच्या हत्येबद्दल नेमकी भूमिका काय घ्यावी? आणि तसंच म्हणजे इराणच्या अंतर्गत व्यवस्थेत, सामाजिक व्यवस्थेबद्दल आणि त्यांच्या हत्येबद्दल आपण काय भूमिका घेतली पाहिजे? अशा प्रकारचे हे 2 प्रश्न आहेत. हां, खामेनी यांच्या हत्येचा तर आपण निषेधच केला पाहिजे. कारण ते त्या देशाचे सर्वोच्च नेते होते आणि दुसऱ्या कोणत्याही देशाला अशा प्रकारे दुसऱ्या देशामध्ये जाऊन तिथल्या सर्वोच्च नेत्याची हत्या करण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. त्यामुळे यावरती समर्थन करणं म्हणा किंवा यावरती चुप्पी साधणं म्हणा, असं जर धोरण असेल, तर मग हे अनेक देशांमध्ये घडायला लागणार आणि मग आपल्या देशाचा नंबर येण्याकरताही फार वेळ लागणार नाही. त्यामुळे जे निषेधार्ह आहे त्याचा निषेध केलाच पाहिजे. अ, खामेनी यांचं समर्थन तुम्ही करता की नाही करता तो वेगळा मुद्दा आहे. आणि खामेनी यांची राजवट ही अमेरिकेच्या विरोधात ठामपणे उभी होती, अ, हे अगदी खरं आहे. मात्र त्याचबरोबर खामेनी यांची राजवट ही एकीकडे इस्लामिक मूलतत्ववादी होती आणि दुसरीकडे ती इराणी लोकांकरिता इराणी लोकांवरती दडपशाही करत होती. हे सुद्धा तेवढंच खरं आहे आणि त्याच्यामुळे त्या राजवटीचं आपण समर्थन करू शकत नाही. पण ती राजवट कशा पद्धतीने बदलायची, हे ठरवण्याचा अधिकार इस्रायल किंवा अमेरिकेला नक्कीच नाही. आणि दुसरं त्याऐवजी पर्यायी राजवट कोण देणार? ते इराणची जनताच खरोखर देणार, की अमेरिका तिथे राजवट थोपवणार, इस्रायल तिथे राजवट थोपवणार? हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे आत्ता इस्रायल आणि अमेरिकेद्वारे जे करण्यात येत आहे, ते चुकीचंच आहे. खामेनी किंवा इराणमधल्याच जे इस्लामिक शासनाबद्दल जर बोलायचं झालं, तर आपल्याला इराणमधल्या इस्लामिक क्रांतीकडे बघावं लागेल, की 1979 मध्ये इस्लामिक क्रांती ज्यावेळेस इराणमध्ये झाली, खरं तर त्या क्रांतीमध्ये फक्त आयातुल्ला खोमेनी, इस्लामिक धर्मगुरू हेच नव्हते, तर अनेक लोकशाहीवादी, उदारमतवादी, अनेक कम्युनिस्ट हे सुद्धा त्या क्रांतीमध्ये सहभागी होते. कारण ती क्रांती ही इराणमधल्या त्यावेळच्या पहलवी सरकारविरुद्ध होती, जे सुद्धा अत्यंत दडपशाही करणारं सरकार होतं. हुकुमशाही होती ती आणि पूर्णपणे अमेरिका धार्जिणं ते सरकार होतं. त्यामुळे इराणमधले अनेक गट मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याविरुद्ध रस्त्यावर उतरले होते. मात्र झालं असं, की अ, क्रांतीनंतर आयतुल्ला खोमेनी यांच्या गटाने सर्व सत्ता काबीज केली आणि त्यानंतर तिथल्या लोकशाहीवाद्यांची, तिथल्या साम्यवाद्यांची त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मुस्कटदाबी केली. अनेकांना तुरुंगात डांबलं, अनेकांच्या हत्या केल्या. हा सर्व प्रकार सुद्धा तिथे इराणमध्ये घडलेला आहे. त्यामुळे खामेनी यांचं आपण पूर्णपणे समर्थन करू शकत नाही. आपण जर भारताच्या दृष्टिकोनातून बघितलं तर भारत आणि इराण यांचे संबंध नेहमीच चांगले राहिलेले आहेत. आणि त्या दृष्टीने इराण हा खूप मोठा देश आहे. इराण छोटा देश नाही. अशा देशामध्ये येत्या अनेक काळामध्ये यादवी सदृश्य परिस्थिती असणं, हे भारतासाठी नक्कीच चांगलं नाही. म्हणजे आपण आता जर विचार केला तर पाकिस्तानचा एक फार मोठा भाग, हं. अफगाणिस्तान आणि इराण असा एक फार मोठा भाग भारताच्या शेजारचा आहे, की जिथे प्रचंड यादवी आता असणार आहे. आणि ही परिस्थिती कोणत्याच देशासाठी चांगली नसते. ती भारतासाठी सुद्धा चांगली नाही. मी एक ह्याच्याशी जोडू इच्छितो आणि अर्थातच त्याच्यावर परिमल तू भाष्य कर. जागतिक पातळीवर म्हणजे भारताच्या बाजूला इराणच्या संबंधामध्ये गेल्या अ, काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना, की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चकमकी आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांच्या इथे काही गेले अनेक दिवस त्यांच्या चकमकी चालू आहेत आणि बरोबर त्याच्या आधी 2 दिवस नरेंद्र मोदी हे भेट देतात.
त्याच्यानंतर लगेचच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये युद्धसदृश परिस्थिती तयार होते आणि इराणवरती हा हल्ला होतो. याचा माझ्या मते संबंध स्पष्ट आहे की पाकिस्तान आणि इराण यांच्या सीमा लागलेल्या आहेत. अफगाणिस्तान आणि इराण यांच्या सीमा लागलेल्या आहेत आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी इकडच्या बाजूनी म्हणजे त्यांच्या आपण म्हणूया की दक्षिण पूर्वेच्या बाजूनी इराणच्या तिथे फिजिकली प्रवेश करून तिथे कुठल्याही प्रकारची मदत इराणला करू नये आणि अशा प्रकारची ॲफिनिटी जसं आता इराण आज पाकिस्तानमध्ये अमेरिकन दूतावासावरती हल्ला झाला, ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती लोकांची. तर तशी प्रतिक्रिया उद्या लोकांच्या दडपणामुळे तिथल्या त्या बावल्या सरकारला, त्याचा अमेरिकेचं बावलं सरकारच आहे ते, तर त्यांना सुद्धा कदाचित घ्यावी लागेल, त्यांना काहीतरी वेगळं करावं लागेल. यासाठी मला वाटतं या दोघांमध्ये लावणं असं काही त्याचा असं आपण कनेक्शन लावू शकतो का? नक्कीच ते कनेक्शन आपल्याला म्हणजे बघावं लागेल. मी खूप त्याबाबत हे नाहीये की मोदींची इस्रायलची भेट आणि पाकिस्तान अफगाणिस्तान संघर्ष याचा खरोखर काही संबंध आपल्याला लावता येईल का? पण हे निश्चित आहे की इराण इराणला जर आज कोणी जर मदत खरोखर जर करू शकत असेल, तर ते अफगाणिस्तानमधलं तालिबान सरकार करू शकतं. ते करत नाहीयेत, पण ते करू शकतं. आणि ते त्यांनी करू नये, याकरिता अफगाणिस्तानमधलं तालिबानचं सरकार हे याच्यावर कोणाचं तरी नियंत्रण असावं, असं अमेरिकेला वाटतं. आज खऱ्या अर्थाने अफगाणिस्तानमधल्या तालिबान सरकारवरती जर नियंत्रण नाही म्हणता येणार, पण त्यांच्या सगळ्यात चांगले संबंध हे चीनसोबत आहेत. आणि आपण आधी जो मुद्दा घेतला होता की चीन प्रत्यक्ष काही करणार नाही, पण तालिबानच्या माध्यमातून चीन इराणमध्ये अमेरिकेला त्रास देण्याकरिता तालिबानला तो सक्षम करूच शकतो. तसं ते घडू नये, याकरिता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जुंपवत ठेवायची, अशा प्रकारचं एक धोरण आपल्याला दिसतं आहे. मात्र त्याही अगदी सखोल जायचं झालं तर पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यातला संघर्ष हा खरा संघर्ष आहे. आणि तो संघर्ष काय आहे? तर संघर्ष हा आहे की पाकिस्तानने तालिबानला मदत करत अफगाणिस्तानमध्ये सरकार प्रस्थापित केलं. आता पाकिस्तानमधले तालिबानवादी अशी मागणी करत आहेत की अफगाणिस्तानमध्ये जर तालिबान योग्य, तर मग पाकिस्तानमध्ये तालिबान सरकार का नको? आणि ते पाकिस्तानातलं लष्कर, पाकिस्तानातले राजकीय पक्ष यांच्या ते सोयीचं नाही. हा मूळ मुद्दा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधला आहे. आणि त्यामुळे तो संघर्ष तो खरा आहे आणि तो संघर्ष तो सुरूच राहणार आहे. पंतप्रधान मोदींची इस्रायल भेट ही माझ्या मते अत्यंत अनावश्यक होती. म्हणजे असं काहीही नव्हतं की त्यांना ही भेट देणं आवश्यक होतं. आणि याचे केवळ दोनच अर्थ याचे पश्चिम आशियामध्ये काढले जाऊ शकतात आणि इराण काढू शकतो की या हल्ल्याची माहिती देण्याकरिता नरेंद्र मोदींना इस्रायलमध्ये बोलवण्यात आलं होतं आणि याचा अर्थ भारत सुद्धा इथे या हल्ल्यांमध्ये कुठेतरी छुप्या पद्धतीने नुसता माहिती देण्यासाठी नाही, तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे जगामध्ये हस्तांदोलन करून दाखवून देण्यासाठी. हा, म्हणजे इट हॅज टू हॅव अ डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट. येस. आणि मी असं म्हणेल की जर या हल्ल्याबाबत काहीही माहिती जर दिलेली नसेल इस्रायलने भारताला, मोदी इस्रायलमध्ये असताना, तर मग ही कसली मैत्री? मग तर इस्रायल बेसिकली भारताला खेळवतं आहे. ते तुम्हाला बरोबरीचा दर्जा देत नाहीये. म्हणजे या दोनपैकी एकच काहीतरी असू शकतं. ठीक आहे. मला वाटतं अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे. बरोबर 8 वाजलेले आहेत. खूपच म्हणजे हे रेकॉर्डिंग जे आहे हे निश्चितपणाने हजारो लोक नंतर बघतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. तर परिमल सर आणि आपले मित्र परिमल या ठिकाणी सर नकाच म्हणू मला. आले नाही आला याच्याबद्दल परिमलचे मनपूर्वक आभार. आणि ही परिस्थिती आता 2-4 दिवसात संपणारी नाहीये आणि केवळ इराण मधली धर्मांध अशा प्रकारची एक सत्ता, जुलमी सत्ता की ज्यांनी अनेक लोकशाहीवादी शक्ती, डाव्या शक्ती यांना मारलं, या एका कारणामुळे
अमेरिकेला आणि इस्रायलला जगातली कुठलीही सरकार किंवा कुठल्याही देशातली कुठलीही सरकार त्यांना हव्या त्या पद्धतीने उलटवून टाकण्याचा जर आपण अधिकार त्या खामेनी यांच्या जुलमी सत्तेच्या निमित्ताने जर करत असू, माझ्या मते इतका मूर्खपणा जगात कुठलाही असणार नाही. आणि केवळ एवढंच नाही तर केवळ या कारणामुळे आज इराण मधली सगळी जनता त्यांचे विरोध सुद्धा विसरून बहुसंख्य जनता ही त्यांच्या शोकामध्ये आज रस्त्यावरती उतरलेली आहे. तिकडं अमेरिकेच्या तळावरती यांनी जे हल्ले केलेले आहेत इराणने, उद्या जरी इराण किती तग धरू शकेल हा खरोखरच प्रश्न आहे. कारण इस्रायल म्हणजे अमेरिकेचं 51वं राज्यच आहे. म्हणजे इस्रायलला वेगळं अस्तित्व मानणं हेच मुळामध्ये अतिशयोक्ती आहे. म्हणजे याचा काही संबंधच नाही. ते पूर्णपणे एक अमेरिकेचं राज्य आहे. ते ट्रम्पने आता ऑफिशियली मान्य केले, नेत्याने ऑफिशियल ते मान्य केल्यात जमा आहे. अमेरिकेच्या तळावरती हल्ला केल्यामुळे कदाचित तिथल्या देशातली जनता त्या देशातल्या सरकारांच्या विरोधामध्ये कदाचित उभी राहू शकेल. ही सुद्धा एक शक्यता मला याच्यामध्ये वाटते. आणि तो सुद्धा इराणचा याच्यामध्ये हेतू असू शकतो की तुम्ही घरामध्ये कोणाला घेतलेला आहे. आणि सौदी अरेबियाने मात्र आता तात्काळ या इराणचा काटाच काढा अशा प्रकारे उघडपणाने भूमिका घेऊन आपली अमेरिकेशी असलेली इमानदारी वर्षानुवर्षाची ज्यांच्या आधारावरती त्यांची सत्ता उभी आहे ती पुन्हा एकदा स्थापित केलेली आहे. मला असं वाटतं की आपल्याला अनेक याच्याबद्दलच्या चर्चा कराव्या लागतील आणि योग्य अशी भूमिकेपर्यंत आपल्याला यावं लागेल. आज या ठिकाणी परिमल आला त्याचे मनपूर्वक आभार. आणि ते प्रश्न विचारले जे लोक जॉईन झाले त्यांनी उत्सुकता अधिक अशीच चालू ठेवावी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ याचे व्याख्यान ते शेअर करावं एवढी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.